मागील 20 वर्षात तुम्ही नाही करू शकलात. केंद्रात 10 वर्ष 11 वर्ष सत्ता आहे, महाराष्ट्रात 11 वर्ष सत्ता आहे. तरी जर तुम्ही कामाचे बॅनर न लावता हे बॅनर लावत असाल तर हे ठाणेकरांचं आणि महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. अविनाशजी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शिवसेनेची राजकारणातली एंट्री ही ठाण्यात महापौर बसवल्यानंतर झाली होती आणि त्याच्यानंतर हा प्रसंग आलेला आहे. कसं असेल पुढचं निकालाच्या नंतर? लोकसभेला सुद्धा मोदींच्या नावावरती इलेक्शन लढलं गेलं, विधानसभेला पण तेच झालं आणि आता त्याच ह्याच्यावरती ठाणे हा शिक्षणाचा बालेकिल्ला हो, कारण बाळासाहेबांचे फोटो नाही. मी तुम्हाला परत सांगतो की ठाण्यामध्ये तसं काही जसं म्हणतात की शिंदेंचा बालेकिल्ला वगैरे आहे. सो ज्याच्याकडे नगरसेवक आहेत म्हणजे बालेकिल्ला होत नाही हो. कार्यकर्त्यांचा एक मोठा कॅडर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडे आणि शिवसेनेकडे आहे, उबाटाकडे आहे. त्यामुळे नगरसेवक किती याच्यावर बालेकिल्ला ठळत नाही. तुम्हाला या महानगरपालिकेनंतर कळेल की ठाणे हा बालेकिल्ला शिवसेना आणि मनसेचा आहे. अविनाशजी, ज्याप्रमाणे महायुतीचं मार्गक्रमण चाललंय तसं आव्हान बघताय तुम्ही बीएमसी? बिलकुल नाही, बीएमसीचं मला एवढं माहीत नाही कारण मी त्या प्रोसेसमध्ये नाही आहे. पण ठाणे महानगरपालिकेत तुम्हाला कळेल की असं काही आव्हान आमच्याकडे नव्हतं. 16 तारखेला ज्यावेळेला विजयाच्या रॅल्या निघतील त्या दिवशी कळेल की ठाकरे ब्रँड ठाण्यामध्ये जोरदार चालला आहे. कारण ठाणेकरांचं ठाकरेंवर प्रेम आहे आणि मागच्या विधानसभेला ते गेल ते दिसलं. आता त्या विधानसभेला जर आम्ही दोघं एकत्र असतो तर यांचं सगळ्यांचंच ठाण्यामध्ये बऱ्यापैकी पाणीपत झालं असतं, अनेक जागांवर पाणीपत झालं असतं. आनंद दिघेंचं नाव घेऊन सातत्याने शिंदे तिथे राजकारण करताना पाहायला मिळाले. त्यांनी आनंद दिघेंचं नाव वापरलं तर त्यांना कितपत फायदा होईल असं वाटतं? बघा, आनंद दिघेंना ठाण्यात दैवत मानणारी खूप लोक आहेत, परंतु जे लोक दिघे साहेबांचा फोटो सुरुवातीला एवढा मोठा होता तो आता असा होता एवढा आलाय, तर ते लोकांना पण कळतं की दिघे साहेबांच्या फक्त नावाचा वापर केला जातोय. दिघे साहेबांचे खरे वारस तर माझ्या मते राजन विचार आहेत, केदार दिघे आहेत. हे सगळे दिघे साहेबांचं जे कार्यालय होतं मठ होतं, आता त्याला 5 स्टार कार्यालय बनवलं आहे. त्याच्यासाठी दिघे साहेबांच्या मठासाठी दिघे साहेब एवढा महान नेता होते की त्यांच्याकडे अनेक वर्ष ठाणे महानगरपालिका होती, पण मठासाठी 1 रुपया नाही घेतला. मागच्या बजेटमध्ये दिघे साहेबांच्या मठासाठी 3 कोटीचं बजेट ठेवलं आहे चहा पाण्यासाठी. आता 3 कोटीची चहा पाणी नक्की काय पिणार आहे देवाला माहिती, पण मागच्या बजेटमध्ये दिघे साहेबांच्या मठासाठी जो माणूस गोरगरिबांसाठी काम करायचा, ज्याचं मठ एका झोपडीसारखं होतं, त्याचं मठ 5 स्टार बनवलं आणि त्या 3 कोटीचं महानगरपालिकेचा जे दिघे साहेब नेहमी भ्रष्टाचारावर बोलायचे त्यांच्याच मठामध्ये आता भ्रष्टाचार चाललाय चहा पाणीच्या नावावर. आमचा शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेला राजसाहेब उद्धवसाहेब बोलतात त्यावेळेला त्यांचं ऐकतो, त्यांचा शब्द हा अंतिम मानतो. त्यामुळे खूप मोठा नाराजी नाट्य काही आमच्यामध्ये होणार नाही. आमच्याकडे इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे, पण ज्यावेळेला आम्ही त्यांना पटवून सांगतोय की कशाची काळाची गरज काय, त्यावेळेला तो थोडासा डोळ्यात पाणी आणतो, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला लागेल एवढी आम्हाला खात्री. शिवसेनेचं मनोमिलन झालंय, पण राष्ट्रवादी मनसे आणि शिवसेनेचं मनोमिलन